Example first, evaluate limit x tends to 5 in bracket x raised to 4 minus 625 divided by x minus 5. तर हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचे, सॉल्व करायचे आणि लिमिट काय आहे तर x टेन्स टू 5. तिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a इक्वल टू n a raised to n minus 1, where here n belongs to set of natural number and a is greater than 0. आता इथे ह्या दोन्हींचं कम्पेअर जर केलं तर आपल्याला समजते की a इक्वल टू 5, a इक्वल टू काय आहे 5. 625 मीन्स वॉट 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5, 5 रेस टू 4. Here a equal to 5 and n equal to 4. आता या फॉर्म्युलाचा इथे वापर करू आपण. लिमिट x टेन्स टू 5 x रेस टू 4 मायनस 5 रेस टू 4. 5 रेस टू 4 मीन्स 625 डिवाइड बाय x मायनस 5. 4 into here a is 5. 5 raised to n minus 1 means 4 minus 1. 5 into 4 into 5 raised to 3. 4 minus 1 means 3. 4 into 5 into 5 into 5 into 5. 5 cube is 125. 125. And 125 into 4 means 500. Therefore answer is 500. इथे 4 इंटू 5 रेस टू 4 मायनस 1 ह्या दोन्हींमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 125 बरोबर 500. एक्झाम्पल 2, इव्हॅल्युएट लिमिट x टेन्स टू 2 इन ब्रॅकेट x रेस टू 7 मायनस 128 डिवायडेड बाय x रेस टू 5 मायनस 32. तर इथे आपल्याला लिमिट काढायचं आहे याचं जेव्हा x टेन्स टू 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही जवळजवळ 2ची आहे. आता इथे आपल्याला परत फॉर्म्युला वापरायचा आहे. लिमिट x टेन्स टू a x रेस टू n मायनस a रेस टू n डिवायडेड बाय x मायनस a इक्वल टू n a रेस टू n मायनस 1, वेअर n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर अँड a इज ग्रेटर दॅन 0. तर ह्या दोन्हींची कम्पेअर करून आपल्याला आन्सर काढायचे. आता इथे x टेन्स टू 2 आहे म्हणजेच a इक्वल टू काय येणार आहे हिअर a इक्वल टू 2, a इक्वल टू 2. आणि इथे x रेस टू 7 मायनस 128 आहे आणि a ची व्हॅल्यू 2 आहे. तर 2 रेस टू हाऊ मच इक्वल टू 128. तर 2 रेस टू 7च असणार आहे, कारण बहुतेक गणित हे असेच असतात की आपल्याला ते लवकर टॅली करून उत्तर काढता येत. मग 2 रेस टू 7 इक्वल टू 128 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 7 वेळा एकामेकांशी जर गुणले तर आन्सर काय येणार आहे 128. तसंच इथे 32 आहे. तर 32 मीन्स 2 रेस टू 5. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. मग हेच आपण कसं लिहू शकतो लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7. 2 रेस टू 7 इक्वल टू 128 डिवायडेड बाय x रेस टू 5 मायनस 32 मीन्स 2 रेस टू 5. आता इथे हे दोन्ही जर आपण कम्पेअर जर केले तर इथे x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7 आहे, ते x रेस टू n मायनस a रेस टू n आहे, पण डिवाइड बाय x अपॉन x मायनस a आहे. तर इथे x मायनस a त्याऐवजी आपण काय घ्यायचं x मायनस 2 घ्यायचे आणि न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण x मायनस 2ने डिवाइड करायचे. लिमिट x टेन्स टू 2 x रेस टू 7 मायनस 2 रेस टू 7 डिवायडेड बाय x मायनस 2 होल डिवायडेड बाय x रेस टू 5 मायनस 2 रेस टू 5 होल डिवायडेड बाय x मायनस 2. आता आपण असं का करतोय आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा वापर करूनच उत्तर काढायचे. मग आता जर ह्या न्यूमरेटरचं लिमिट घ्यायचं आणि डिनॉमिनेटरचं ह्या टर्मचं लिमिट घ्यायचं ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथे आपण अंशाला आणि छेदाला कशाने भाग दिला आहे तर x वजा 2नी. अंशाला पण x वजा 2नी भाग दिला आहे आणि छेदाला छेदस्थानी जे आहे त्याला सुद्धा आपण x वजा 2नी भाग दिलेला आहे. Therefore, limit x tends to 2 in bracket x raised to 7 minus 2 raised to 7
अपॉन एक्स मायनस 2. आता हे पूर्ण आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला लिमिट घेऊ. आता इथे सूत्र वापरायचं परत तेच लिमिट एक्स टेन्स टू एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइडेड बाय एक्स मायनस ए इक्वल टू एन ए रेस टू एन मायनस 1. आणि आता ह्याची कम्पेअर करायची आणि आन्सर लिहायचं आहे एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. इथे ए काय आहे तर हिअर ए इज 2 अँड एन इज हिअर 7. हिअर एन इज 7. मग आता न्यूमरेटरचे काय आन्सर येणार आहे एन इंटू ए रेस टू एन मायनस 1 म्हणजे 7 इंटू 2 रेस टू 7 मायनस 1. आणि डिनॉमिनेटरला इथे परत आपण एन इक्वल टू काय घ्यायचं आहे एन इक्वल टू 5 एन इक्वल टू 5 अँड ए इक्वल टू हिअर 2. मग परत हा फॉर्म्युला वापरायचा आहे म्हणजे मग 5 इंटू ए इज हिअर 2 रेस टू 5 मायनस 1. मग 7 इंटू 2 रेस टू 6 divided by 5 into 2 raised to 4. 7 into 2 raised to 6 and 5 into 2 raised to 4. तर इथे 6 minus 4 होईल किंवा तुम्हाला जर पूर्ण व्यवस्थित करायचं मांडायचं असेल तर आपण ह्याप्रमाणे गणित मांडू शकतो. हे किती वेळा गुण येते 6 वेळा 6 टाइम्स. सो 2 1 2 3 4 5 6 आणि 5 इंटू 2 रेस टू 4 म्हणजे 4 वेळा आपल्याला मल्टिप्लाय करायचे. आणि मग आपण हे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे जे सेम आहेत ते आपण कॅन्सल करू शकतो. रिमेनिंग टर्म्स आर 7 इंटू 2 इंटू 2 डिवायडेड बाय 5. मग 7 इंटू 4 2 इंटू 2 मीन्स 4 डिवाइडेड बाय 5 मीन्स 28 अपॉन 5. देअरफॉर आन्सर इज 28 अपॉन 5. किंवा इथं आपण डायरेक्ट जर असं जरी केलं तरी चालेल. टू रेस टू 6 मायनस 4 means 2 raised to square. 6 minus 4 means 2 equal to 7 upon 5 into 4 means 7 into 4 28 upon 5. Therefore answer is 28 upon 5. उत्तर आहे 28 भागिले 5. Example 3. If limit x tends to 4 in bracket x raised to n minus 4 raised to n divided by x minus 4 equal to 48 and n belongs to set of natural number means n is natural number, then find n. Limit x tends to 4 in bracket n raised to n minus 4 raised to n divided by x minus 4 equal to 48. Here a equal to 4 and by using formula limit n x tends to a x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n a raised to n minus 1 and here n equal a equal to 4. Therefore answer of this is n 4 raised to n minus 1 equal to RHS side is 48. Now 48 means what? 4 into 12 and 12 means 4 into 3, that is 4 square into 3 or 3 into 4 square means 3 4 square 3 into 4 square. आता इथे दोन्हींची तुलना करायची बाय कम्पेअरिंग n इक्वल टू 3 n इक्वल टू 3 n इक्वल टू 3. आन्सर Example 4. Evaluate limit x tends to 1 in bracket 2x minus 2 divided by cube root of 26 plus x minus 3. Where n is a natural number and a is greater than 0. तर हा फॉर्म्युला हे सूत्र इथे आपल्याला वापरून हे सॉल्व करायचे. लिमिट x tends to 1 in bracket 2x minus 2 cube root of 26 plus x minus 3. Now put here t cube equal to 26 plus x. आपण इथे क्यूब घेतोय कारण इकडे क्यूब रूट आहे त्यामुळे आपण इथे t cube equal to 26 plus x घेतोय. त्यामुळे आपल्याला सॉल्व करताना सोपं जाईल. यावरून आता आपल्याला x काढायचं आहे. देअरफॉर x इक्वल टू t cube मायनस 26 x इक्वल टू t cube मायनस 26 म्हणजे इथे x ची आपल्याला व्हॅल्यू ही ठेवावी लागणार आहे
t cube minus 26. And when x tends to 1, therefore 1 equal to t cube minus 26 means t cube equal to 27. And therefore t equal to 3. When x tends to 1, then t tends to 3. T tends to 3. Limit. Now take t tends to 3. 2 into x is t cube minus 26 minus 2 divided by cube root of 26 plus x means t cube. Cube root of t cube minus 3 Limit t tends to 3. 2 into t cube. 2t cube minus 2 into 26 means 52 minus 2. Cube root of t cube is t. So only write here t minus 3. Minus 52 minus 2 means minus 54. Limit t tends to 3. Now take here 2 common. So inside bracket t cube minus 27. तर इथे आपण 2 हे कंसाच्या बाहेर घेतलेत आणि म्हणून t cube minus इथे 27. 27 into 2 means 54 divided by t minus 3. Limit t tends to 3. 2 in bracket t cube minus 27 means 3 cube. So instead of writing 27, we write here 3 cube divided by t minus 3. Now here 2 is constant, take here and then take limit. 2 into limit t tends to 3, t cube minus 3 cube divided by t minus 3. आता इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल, हा फॉर्म्युला वापरता येईल. लिमिट x टेंड्स टू a, x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n a n minus 1. Now here n is 3 and a is also 3 and 2 is constant. Therefore 2 n is 3, a is 3 and 3 minus 1. Therefore 2 into 3 square is 6. 2 into 3 6. 6 into 3 square 9 means 6 into 9 54. Therefore answer is 54.